नमस्कार, कशा आहात सगळ्याजणी? चला तर मग आज कुठली रेसिपी आहे ती बघूया. रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं मी आज भरली भेंडी फ्राय करणार आहे. तर ह्यामध्ये आपण सगळं मसाले घालून भरून आपल्याला हे भेंडी फ्राय करायची आहे. तर इथं मी भेंडी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे. मागची पुढची बाजू काढून असे मी एका भेंडीतून 2 काप करून घेतलेले आहेत. तर ह्या अशा साईजमध्ये घ्यायचं आहे आणि असे मधून-मधून कट करून घ्यायचं आहे. कारण लांब जर भेंडी असेल तर 2 करा आणि लहान भेंडी असेल ना आखूड तर ते तशीच ठेवा. तर आता हे कट केलेलं आहे, सगळं आवरून घेतलेलं आहे. आता पुसून स्वच्छ करून घ्यायचं आहे. तर आता झालेलं आहे माझं. तर आता हे बाजूला काढून ठेवायचं आहे आणि मसाल्याला आपल्याला मसाला तयार करायचा आहे. तर इथं मिक्सरच्या जारमध्ये मी 4 चमचे दाण्याचं कूट घेतलेलं आहे. त्यामध्ये लसूण घातलेला आहे, आलं खिसून घातलेलं आहे. कारण आलं खिसून याकरता घातलेलं आहे की सगळे मसाले बारीक आहेत ना, तर जास्त फिरवता येणार नाही म्हणून मी खिसून घातलेलं आहे. तर आता इथं घालायचं आहे आपल्याला धनाची पूड, 1 चमचा हळद, थोडीशी लाल तिखट, चवीपुरतं मीठ, काळं तिखट, गरम मसाला आणि थोडंसं तेल घातलेलं आहे आणि लिंबू पण पिळलेला आहे. थोडंसं आंबटपणा छान लागतं. तर आता ह्याला मिक्सरला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे. फिरवून घेतलेलं आहे. कारण थोडंसं मोठं-मोठंच ठेवायचं, बारीक जास्त नाही करायचं. तर अशा पद्धतीनं. तर आता एका प्लेटमध्ये आपण हा मसाला काढून घेऊया. तर आता बघा हे अशा पद्धतीनं आपल्याला हे सारण करायचं ह्याचं भेंडीचं. तर हे आता अशा काप केलेल्या भेंड्या आहेत ना, तर त्यामध्ये आपण मसाला सगळा भरून घ्यायचा आहे. तर हे बघा असं पूर्ण मसाला भरायचा त्याच्यामध्ये दाबून भरायचा सगळा जास्त प्रमाणात. तर सगळ्या भेंड्या मी आता ह्या अशा भरून घेणार आहे. तर बघा बघू शकता. तर झालेल्या आहेत माझ्या सगळ्या भेंडी भरून. तर आता जायचं आहे आपल्याला गॅसकडं. गॅस चालू करायचा आहे. सगळा मसाला बरोबर झालेला आहे, भेंडीला पुरलेला आहे. गॅस चालू केलेला आहे. गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये तेल थोडंसं जास्त लागतं. थोडंसं जास्त तेल घालायचं भाजीप्रमाणे आपण जे वापरतो ना भाजीला, त्यापेक्षा थोडंसं जास्त. तर सगळ्या भेंड्या आता त्या तेलामध्ये अंथरून घ्यायच्या. मस्त व्यवस्थित लावून घ्यायच्या. तर झालेल्या आहेत आता सगळ्या लावून भेंड्या भाजी. तर मग आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवायचं आहे. झाकून आपल्याला त्याला वाफवून घ्यायचे. बारीकच गॅस करायचा आणि वाफवून घ्यायचं आहे. झालेलं आहे. आलटून पलटून करायचं आहे आता. त्यावरची बाजू खाली करायची. मस्त कुरकुरीत भेंडी होती. खूप छान लागतं. तर आणखीन थोडंसं वाफ काढायची आता बारीक गॅसवरती. झालेली आहे आता आपली भेंडी. तर एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. थंड झाल्यानंतर सर्व करायची आहे. माझी फ्राय भेंडी कशी वाटलेली तुम्हाला कमेंटमध्ये सांगा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मसाला भेंडी फ्राय तुम्ही पण अशा पद्धतीने करा.